त्याचबरोबर हरिभक्तपरायण जे आटपाडीच्या जवळ राहतात माझे मोठे बंधू हरिभक्तपरायण आमचे बापूराव दादा सूर्यवंशी दादांचे धन्यवाद व्यक्त करेल। त्यांचे सहकारी मंडळी देखील आहेत, तुमचंही स्वागत आहे। एकदा सर्व माझ्या भावंडासाठी दादासाठी एकदा सर्वांनी जोरात करायचं। सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे, तुमचे धन्यवाद। सर्व ग्रामस्थ मंडळी, कॅमेरेवाले दादा कधी राहून गेले इथं, तुमचे धन्यवाद व्यक्त करते। उपस्थित सर्व आहेत, पाठीमागे कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून हरिभक्तपरायण सर्व चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या घ्या आता घ्या। सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात। विठ्ठल एका अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा मागणीवर पकडण्यातील आहे। जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारे माणसानं प्रत्येक व्यक्तीने भगवान परमात्माकडे मागावं, पण काय मागावं, कधी मागावं, किती मागावं आणि कसं मागावं हे अगदी सर्व भाव या अभंगातून प्रतिपादन करतायत। पण त्या अगोदर माणसाला इथे येण्यासाठी इको कमी करा बोलताना 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल एकमेव ठिकाण म्हणजे कथा आणि कीर्तन। महिला मंडळ सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय। प्रत्येक जण जाण्यासाठी आलाय, जाणार प्रत्येक जण आहे, कारण या सृष्टीची निर्मितीच भगवान परमात्माच्या सत्तेने आहे। भगवान परमात्मा स्वतः सांगतात एकोहम बहुश्याम, देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे। म्हणून ज्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या जीवाचा ज्या माणसाचा जन्म होतोय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ देखील ठरलेली। कोण कधी जाईल सांगता येत नाही, कोणी आज जाईल कोणी उद्या, प्रत्येकाला 7 दिवसात जायचंय। सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि 8वा कोणता वार आहे का?
दुःखित व्हायची गरज नाही. मला सांगायचे जाण्यासाठी प्रत्येक जण जे गेलेत, मग आपण जाणार नाही का? अमृत प्राशन करून आले का तुम्ही? नाही, प्रत्येक जण जाणार आहे. पण आपल्याकडे एकच आहे, फक्त एक आहे भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी गंगा आपल्या गावात वाहत आली. एक आहे जलरूपी गंगा आणि काही ज्ञानरूपी गंगा. जलरूपी गंगामध्ये स्नान करण्यासाठी जर गेले तर पाय घसरून पडण्याची बुडण्याची शक्यता आहे. पण ज्ञानरूपी गंगामध्ये स्नान करण्यासाठी जर आले ना, कीर्तन श्रवण करण्यासाठी आले, इथं आल्याच्या नंतर जो बुडालाय त्याचाही बेडा पार करणारी ही गंगा आहे, म्हणून इथं येणं महत्वाचं आहे. बरं, इथं यायचंय, पण एकदा का कानपूर लाईन खराब झाली, गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, पायानं चालता येईना, नंतर येऊन काही उपयोग आहे का? नाही, परमार्थ होत म्हातारपणी परमार्थच नाही. म्हणून तर संत सांगतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तव तू आपली सोयीत पाय, तीर्थयात्र जाये चुकू नको योग्य वेळेमध्ये. म्हणून संतांनी सांगितलंय, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. का? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. भवसागर तरुण पार करायचा असेल तर तरुण वयात परमार्थ करावा लागेल. नाहीतर संतांनी सांगितले, जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जातात मरून लोक टाकते तुम्हाला पळून. म्हणून परमार्थ करायचे. आणि माणसाचा दोनदा जन्म आहे, महिला मंडळ आहे का? एकदा आईच्या उदरातून, दुसरा जन्म गुरूंच्या हाताने पवित्र तुळशीची माळ ज्या दिवशी गळ्यात घालून, ज्या दिवशी गुरु करू तेव्हा दुसरा जन्म. तर इथे किती जणांचा झालाय मला काही माहिती नाही, पण ज्यांचा झाला नसेल दुसरा जन्म त्यांनी करून घ्या, असं मला म्हणायचंय. वय झाल्याच्या नंतर माळ घालून काही उपयोग काही नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक म्हातारी होती 75 वर्षाची. मला म्हणे, ताई, म्हटलं काय? म्हणे माळ घालायची, गुरु करायचं म्हणे तुम्हाला. म्हटलं आजी वय म्हणे 75. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे, ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाची होते तेव्हा. म्हटलं मग काय झालं? म्हणे लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? म्हणे ताई 35 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 45 वर्ष झाले ताई तोही गुरु, तुम्ही बोला ना, तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढे? म्हणे ताई 55 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग? म्हणे 65 वर्ष झाले तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे. रेंज मध्ये राहिले तर कळवतो मला. आजी म्हटलं, आजी माझी सुट्टी करता का आता तुम्ही? मला सांगायचं काय तुम्हाला योग्य वेळेत. कोणतंही क्षेत्र असू द्या, माऊली ज्ञानोबा बऱ्याच सांगतात, भावेविन देव नकळणी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. म्हणून गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही द्रे लोकी किंवा गुरु विना कोण बतावे बा, गुरु विना कोण बतावे बा, गुरु विना कोण बतावे बा, गुरु विना बरेच ठिकाणचे आलेत. मला सांगा, कीर्तन संपण्याचे लाड येणार तुम्ही आम्ही का थांबणार तिथे 1 महिना? नाही ना, तुम्ही आम्ही वेगवेगळे होणार बरोबर. पण भविष्यामध्ये पंचक्रोशीत कुठं जर तुमच्या परिसरात कार्यक्रमासाठी आलेच तर तुमची माझी गाठभेट होण्याची शक्यता आहे. पण जीवनात एक शेवटची लाट असते पा दादा, त्याला म्हणतात त्सुनामी लाट, मृत्यूरूपी लाट. ती जर तुमच्या आणि आमच्या जीवनात आली कधीच गाठभेट होत. म्हणून संत सांगतात, 2 औंधक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती
सावध व्हायचंय. अतिशय सुंदर पवित्र दिवस आहे पहा. भगवान महाबली बजरंगबली चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला भगवान हनुमंतरायांनी अंजनी मातेच्या उदरातून या धरणी मातेवरती जन्म घेतलाय, अवतीर्ण झाल्यात. काय काय म्हणतील ताई, हनुमान जयंती नसते. ज्या माणसाची कधी समाप्तीच होत नाही, जो माणूस हयात आहे त्याची कधी जयंती नसते, जो हयात नाही त्याची जयंती. तुमची आमची जयंती करावी लागते. हा, पण भगवान महाबलींची ती जन्मोत्सव करावा लागतो, वाढदिवस. जयंती करत नाही, जन्मोत्सव म्हणावा लागतं. जो महाबलींची आजच्या दिवशी शनिवार, मंगळवार आणि शनिवार हे शुभ दिवस मानले जातात पहा बजरंगबलींसाठी. जो हनुमान चालीसा म्हणेल जीवनाचा उद्धार होईल. भगवान बजरंगबलींची कृपा, कारण भगवान शिव शंकराचा 11वा अवतार म्हणजे हनुमंत आहे. हनुमान चालीसा तुम्हाला माहिती, शंकर स्वयं केशरी नंदन. हनुमंतरायाची जो उपासना करेल जीवनामध्ये बल, बुद्धी, ताकद प्रत्येक गोष्ट प्रदान होत असते त्या व्यक्तीला. फक्त महाबलींची हनुमान चालीसा तरी कमीत कमी एकदा तरी वाटत असेल आमचं लेकरू चांगलं विचारवंत व्हावं, आमच्या लेकराला बल पाहिजे, ताकद पाहिजे, बुद्धी पाहिजे, ज्ञान पाहिजे, सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. रोज फक्त एकदा तुमच्या लेकराला हनुमान चालीसा म्हणायला सांगा, रोज एकदाच. तुम्हाला 1 महिन्याच्या नंतर फरक जाणवेल भगवान महाबलींची कृपा काय असते जीवनामध्ये. म्हणून हनुमंतरायासाठी म्हटलं जातं, अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. महाबलींची कृपा करून घ्यायची असेल, महाबलींचे गुरु म्हणजेच भगवान प्रभू रामचंद्राचं भजन अगोदर करावं लागतं. म्हणून अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, संतांचे विचार आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि प्रत्येक संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे. मी सांगेल तुम्हाला, पण नरेश पांडुरंग परमात्म्याची लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा अधिकार आहे दादा. नामदेव महाराजांनी कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव. हेच उल्हास आहे तुम्हाला. काय काय लोक टाळ्या वाजवा, परी आशा पाहते नुसते. पण बरं वाटलं पहा, तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरात टाळी वाज. आता बरं वाटतंय की नाही? विठ्ठल विठ्ठल. संत नामदेव महाराजांचा अधिकार, कीर्तन करावं इथपर्यंतच मर्यादित नाही. जगाचा मालक नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. त्याच्या पुढे सांगितलंय, फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. त्याच्याही पुढे नहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दाखवता का मग तुम्ही देवाला नैवेद्य? नामदेव महाराजांच्या हाताने जगाचा मालक नैवेद्य खायचा. दाखवता देवाला नैवेद्य? खोटं बोलायचं नाही. जे खोटं बोलतील एकमेकीच्या शेजारण्याची शपथ आहे तुम्हाला. नैवेद्य दाखवता का देवाला? माझी शपथ घेऊन सांगा. भाजी करताना तुम्ही आजी शेंगदाणे घालता भाजीला, नारळ खोबरे घालता. भाजी करताना तुमचा हात किती वेळ तुमच्या तोंडाकडे जातो? खरं खरं सांगायचं. जगाचा मालक नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खायचा. भगवान परमात्माची प्राप्ती जीवनामध्ये करून घ्यायचं असेल, उत्तम अधिकार सांगितलं जातो, ज्ञान होय मुळा अति मूर्खत्या. दगडाला ज्ञान प्राप्त झालंय, तुम्ही आम्ही माणसं आहोत, आपल्याला काय ज्ञान प्राप्त होणार नाही. अंतःकरणात भाव तसा पाहिजे. कारण माऊली ज्ञानोबा यांचा अधिकार आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव.
ज्ञानाचे प्रकार 3 आहे. एक आहे आज्ञ, दुसरा एक तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं? महिला मंडळ. तुमच्या घरातलं लहान लेकरू एखाद्या मोठ्या माणसाला जर बोललं, नको त्या गोष्टी त्यानं केल्या, अपशब्द बोललं, त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो आजवून आज्ञानी आहे. बरोबर. आज्ञ. तज्ञ कोण? तुम्हाला जर हाडाचं ऑपरेशन करायचं असेल कुठं जाल? डोळ्याच्या दवाखान्यात. कुठं? हाडाच्या, स्पेशल हाडाच्या दवाखान्यात. मला सांगायचं काय, तुम्हाला जे डोळे चेकअप करायचे असतील स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागेल. ज्या डॉक्टरांनी एका विषयावरती PhD केली आहे, सखोल अभ्यास केला, एका विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ, पण सगळ्या विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. त्याच भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा देतात. म्हणून ज्ञानी यांचा राजा, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर सगळ्यात सोपं परमार्थ सांगितलंय. कोणी? कांदा मुळा भाजी ओगी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला संत. कोण होते? सावता महाराज. कोण म्हणलं पाप्याचा बाप? सावता माळी. हा, तुम्हालाच कळलं ना काय चाललंय नेमकं. संत सावता महाराजांचा अधिकार. सावता महाराज सांगतात विठ्ठल जळीस तरी भरला विता ठाव नाही उरला, किंवा सर्वागटी राम देहाधिक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, नाहीतर देवनाटाला नाना परी